गेल्या 2 दिवसापासून परळी तालुक्यामध्ये संततधार पाऊस चालू आहे, त्यामुळे पावसाच्या रस्त्यावर संपूर्ण पाणी देखील साचलेलं आहे। त्यामुळे आता नागरिकांना या पाण्यातून वाट काढत रस्ता काढावा लागत आहे। तसेच सामान्य नागरिकांना देखील आता गेल्या 2 दिवसापासून मार्केट असलेले संपूर्ण आता इथं पाणी साचल्यामुळे आता नागरिकांना मोठा त्रास होत आहे। परळी तालुक्यातील अनेक धरणे असतील, बंधारे असतील, अजूनही कोरडेच आहेत। जसा पाऊस पडत तसा पाऊस पडलेला नाहीये, पण गेल्या 2 दिवसावर संतत पावसामुळे आपण रस्त्यावर संपूर्ण पाणी साचलेलं आहे, खड्ड्यामध्ये देखील पाणी साचलेलं आहे। त्यामुळे आता नागरिकांना मोठा त्रास सहन करायला लागतो। पण यापूर्वी जोपर्यंत एखादा मोठा पाऊस पडत नाही तोपर्यंत हे जे नदी नाले जे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अजून आलेला आहे, पिण्याच्या परळी तालुक्यातील नागापूर धरणामध्ये आता 47% पाणी साठा आहे। त्यामुळे आता मोठा पाऊस पडण्याची देखील आता नागरिकांना मोठी अपेक्षा इथं जाणवत आहे। कॅमेरामन विकास वाघमारे, संभाजी मुंडे, TV9 मराठी, परळी, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।